असल्यामुळे इकडची मूळ भाषा आहे मराठी, तर निश्चितपणे हा कार्यक्रम मराठीमध्ये आयोजित केला पाहिजे होता. ठीक आहे, काही लोक त्याच्यात हिंदी असतात, त्यांनी हिंदी बोललं असतं तरीही चाललं असतं, पण हा पूर्ण संवाद हा इंग्लिश भाषेमध्ये झाला. जवळजवळ हा कार्यक्रम सकाळी 9:45 पासून ते 6:45 वाजेपर्यंत चालला मित्रांनो. त्याच्यामध्ये भरपूर सेशन्स होते. हे सर्व गोष्टी मराठीमध्ये न होता, हिंदीमध्ये न होता पूर्णपणे इंग्लिशमध्ये झाला. त्याच्यानंतर अजून एक दुर्दैव मित्रांनो, फार वाईट वाटलं आणि खरंच मला राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक करावं वाटतं, कारण ते मराठी भाषेसाठी फार उद्विग्न आहेत. ते मराठी भाषेसाठी फार चांगला प्रयत्न करतायत. महाराष्ट्रामध्ये मराठीचंच अस्तित्व पहिलं असलं पाहिजे, मराठी भाषाच प्रथम असली पाहिजे, मराठी माणूसच पहिला असला पाहिजे. पण मित्रांनो, असं होताना दिसत नाही. कालच्या व्याख्यानामध्ये, संवादामध्ये मी पाहिलं माननीय एकनाथराव शिंदे जे आपले उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी 1 मिनिटं मराठीत भाषण केलं. त्याच्यानंतर त्यांना हिंदीच्या लोकांसाठी त्यांनी हिंदी भाषामधून तिकडे शब्दप्रयोग केला, त्यांचं व्याख्यान केलं. फार वाईट वाटलं. त्याच्यानंतर आपले माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, आपले मुख्यमंत्री, त्यांनी सर्व आपलं भाषण त्यांनी इंग्लिशमध्ये केलं. आपल्या महाराष्ट्राचा उद्योग संवाद आणि सर्व भाषण होत आहेत इंग्लिशमध्ये. पण मी जे आपले उद्योगमंत्री आहेत उदय सामंत साहेब यांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी आपलं सर्व भाषण मराठीमध्ये केलं. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बोलण्याची काय गरज आहे? महाराष्ट्र डायलॉग्स आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डायलॉग्स आहे आणि ते सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. तर इकडची मूळ भाषा आहे मराठी. तर निश्चितपणे हा जो संवाद झाला पाहिजे होता, मराठीवरती जास्ती फोकस असला पाहिजे होता. तर तो नसून मॅक्सिमम सर्व गोष्टी झाल्या त्या 95% ह्या इंग्लिश भाषेमध्ये झाल्या. इंग्लिश सर्वांना समजतं, तो भाग वेगळा, काही लोकांना समजत नाही. पण मित्रांनो, जर महाराष्ट्रामध्ये हा संवाद होतोय तर मूळ भाषा ही मराठी असली पाहिजे. आपले मराठी तिकडे उद्योजक तिकडे उपस्थित होते, तरीही हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषेवरती जोर दिला गेला. याचं फार दुःख वाटलं मला. याच्यासाठी राजसाहेब जे करतायत मी त्यांना पूर्णपणे समर्थन देतो. आणि आज काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये की मराठी भाषेला स्थिर स्थावर करावं, मराठी भाषाला कसं वाढवायचं, कशा पद्धतीने याची प्रगती झाली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये ही मराठी पोचली पाहिजे. निश्चितपणे राजसाहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे साहेब काम करताय ते योग्य करताय आणि ते चालू द्या. आमच्या सर्वांचं, जनसामान्यांचं तुम्हाला समर्थन आहे. धन्यवाद.